नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत। चला तर मग ऐकूया 16 सप्टेंबर 2024 ते 22 सप्टेंबर 2024 साप्ताहिक राशी भविष्य। धनु राशी, या सप्ताहात तुम्हाला समाजात मान सन्मान प्राप्त होईल। तथापि या काळात तुमच्या भाऊ बहिणीचे आरोग्य कमजोर राहू शकते। यावर तुम्हाला आपले काही धन खर्च करावे लागू शकते। या काळात तुमच्याद्वारे आपली प्रत्येक प्रकारची कौटुंबिक जबाबदारीचा निर्वाह करणे तुम्हाला घरात मान सन्मान देण्याचे कार्य करेल। चंद्र राशीपासून शनी तुमच्या 10व्या भावात उपस्थित असल्याने कामकाजाच्या दृष्टीने हा सप्ताह पूर्वीपेक्षा अधिक उत्तम राहणार आहे। कारण यावेळी तुम्हाला आपल्या घरातील मोठ्या आणि खास करून आपल्या आई वडिलांचे सहयोग मिळेल। यामुळे तुमच्या जीवनात येणाऱ्या बऱ्याच प्रकारच्या समस्या दूर होतील। सोबतच शक्यता आहे की आई वडील आर्थिक सहयोग करून व्यापारात वृद्धी करण्यातही तुमची मदत करतील। जर तुम्ही उच्च शिक्षण ग्रहण करण्याचा विचार करत आहे तर यासाठी तुम्हाला या काळात मेहनत करावी लागेल। तथापि यावेळी भाग्य तुमची साथ देईल। यामुळे तुम्ही जोही विषय वाचाल त्याला लक्षात ठेवण्यात तुम्हाला यश मिळेल। चंद्र राशीपासून शनीच्या 3ऱ्या भावात उपस्थित असण्याने या सप्ताहात तुम्हाला सल्ला दिला जातो की आपल्या आरोग्याला घेऊन आर्थिक चिंता करू नका, अथवा असे करण्याने तुमचे आजार अधिक वाढू शकतात। म्हणून स्वतःला दुसऱ्या कामात व्यस्त करून योग्य डॉक्टरांचा सल्ला घ्या। या सप्ताहात तुम्ही काही विनाकारण वस्तूही खरेदी करून काही व्यर्थ खर्च करू शकता। अशात तुम्हाला काहीही वस्तू खरेदी करण्याच्या आधी त्या वस्तूंचा वापर करण्याची आवश्यकता असेल जे आधीपासून तुमच्या जवळ आहे। उपाय: गुरुवारी गरीब लोकांना गहू दान करा। मकर राशी, चंद्र राशीपासून केतू 9व्या भावात उपस्थित होण्याच्या वेळी ज्या नोकरी पेशा जातकांना आतापर्यंत कुठल्याही कारणास्तव सॅलरी मिळाली नव्हती ते या पूर्ण सप्ताहात धन कमतरतेमुळे खूप चिंतित राहू शकतात। यासाठी शक्यता आहे की त्यांनी आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आर्थिक गरजांना पूर्ण करण्यासाठी कुठली बँक किंवा अन्य संस्थांकडून अधिक दरावर लोन घ्यावे लागेल। आपल्या ज्ञानाची तहान तुम्हाला या सप्ताहात नवीन मित्र बनवण्यात मदतगार सिद्ध होईल। यासोबतच जर घरात कुणी सदस्य विवाह योग्य आहे तर या सप्ताहात त्यांचा विवाह निश्चित होण्याने घरातील वातावरण अनुकूल होण्याचेही योग बनताना दिसतील। या आठवड्यात तुम्हाला ऑफिसमध्ये काम केल्यासारखे वाटणार नाही, कारण आपल्या करिअरबद्दल तुमच्या मनात थोडी दुविधा असेल जे तुम्हाला एकाग्र होऊ देणार नाही। म्हणून आपले लक्ष केंद्रित ठेवण्यासाठी आपण योग आणि ध्यान याचा सहारा घेऊ शकता। या सप्ताहात तुमच्या राशीमध्ये शुभ ग्रहांची युती विभिन्न विषयात तुम्हाला यशाकडे इशारा करते। म्हणून तुमच्यासाठी उत्तम हेच असेल की तुम्ही मन लावून अभ्यास करा आणि प्रत्येक चिंतेपासून निश्चिंत राहा। या सप्ताहात तुमचे आरोग्य तुमच्या हातात असेल, म्हणून आपल्या मानसिक स्थितीला दुरुस्त करण्यासाठी या काळात ध्यान आणि योगचे नियमित रूपात अभ्यास करा आणि शिळे अन्न खाऊ नका। यावेळी तुमच्यासाठी शारीरिक गोष्टींमध्ये भाग घेणेही बरेच उत्तम राहणार आहे। उपाय: गुरुवारी भगवान कालभैरवाची पूजा करा। कुंभ राशी, चंद्र राशीपासून बृहस्पतीच्या 4थ्या भावात उपस्थित असण्याच्या कारणाने जर तुम्हाला आपल्या कार्यक्षेत्राची गोष्ट केली तर त्या नजरेने हा सप्ताह फक्त आणि फक्त तुमच्याच नावे राहणार आहे। कारण या काळात भाग्य तुमची पूर्ण साथ देईल। यामुळे तुम्ही जेही कार्य कराल त्यांना विना बाधा पूर्ण करण्यात यशस्वी राहाल।
या संधीला आपल्या हातातून निघू देऊ नका. याचा भरपूर फायदा घ्या आणि करिअरमध्ये उन्नतीचा रस्ता सुनिश्चित करा. या सप्ताहात ते विद्यार्थी जे काही ना काही नवीन शिकतात त्यांची बौद्धिक क्षमता उत्तम होईल. या व्यतिरिक्त अन्य विद्यार्थ्यांना आपल्या क्षमतेत कमी सोबतच बरेच हानिकारक परिणाम भोगण्याची वेळ येऊ शकते. चंद्र राशीपासून शनी पहिल्या भावात उपस्थित असण्याच्या वेळी या सप्ताहात तुम्ही अत्याधिक भावनात्मक दिसाल. यामुळे तुम्हाला आपल्या भावनांवर काबू ठेवण्यात समस्या येऊ शकतात. अशात तुमचा हा दृष्टिकोन लोकांना भ्रमित करेल आणि म्हणूनच तुमच्यात राग अधिक निर्माण होऊ शकतो. तुमच्यासाठी उत्तम हेच असेल की आपल्या भावनांना दुसऱ्यांसमोर प्रदर्शित करू नका. हा सप्ताह तुमच्यासाठी भाग्याची साथ घेऊन येईल. यामुळे तुम्ही सामान्यपेक्षा बऱ्याच जास्त प्रमाणात पैसे कमावताना दिसाल. हे सर्व पाहून असे प्रतीत होते की देवी लक्ष्मी तुमच्यावर खूप आनंदी आहे आणि म्हणून तुम्ही धन आणि पैशाचा योग्य वापर करून त्याचे महत्त्व जाणून घ्या. हा सप्ताह तसा तर तुमच्या कौटुंबिक जीवनात शांतता घेऊन येईल, परंतु अनावधानाने तुमच्या घरातील काही वस्तू तुटेल किंवा हरवेल. यामुळे घरातील व्यक्ती तुमच्याशी नाराज होऊ शकते. म्हणून सुरुवातीलाच सावध राहा आणि असे काहीही करू नका ज्यामुळे घराचे नुकसान होईल. उपाय: नियमित 11 वेळा ओम शिवाचा जप करा. मीन राशी. करिअर राशी भविष्याची गोष्ट केली असता या सप्ताहात तुमच्या प्रयत्न आणि विचारांनी तुमच्या भाग्याचे भरपूर समर्थन मिळेल आणि ज्याच्या मदतीने तुमच्या करिअरला उत्तम बढत मिळण्याची ही शक्यता आहे. अशात आपल्या लक्ष्य प्राप्तीसाठी सतत प्रयत्न करत राहा. घरात कोणी व्यक्तीच्या आगमनाने विद्यार्थ्यांचा पूर्ण सप्ताह खराब जाण्याची शक्यता आहे. अशात शक्यता आहे की कोणी मित्राच्या घरी जाऊन अभ्यास करा अथवा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेचे टेन्शन अधिक वाढू शकते. चंद्र राशीपासून बृहस्पतीच्या 3ऱ्या भावात उपस्थित होण्याने सप्ताहाची सुरुवात आरोग्याच्या दृष्टीने चांगल्या प्रकारे असेल, कारण तुमच्या आरोग्यात या सप्ताहात सकारात्मक बदल होतील, ज्याच्या परिणामस्वरूप तुम्ही यावेळी जिम जॉईन करण्याचा निर्णय घेऊ शकता. या सप्ताहात तुम्हाला सर्व गैर किंवा जोखमीच्या योजना तुमच्या धनाला कमी करू शकतात. म्हणून असे काही करण्यापासून सावध राहा ज्यामुळे तुमचे धन फसू शकते, कारण यामुळे तुम्ही स्वतःला कुठल्याही मोठ्या समस्येत फसवू शकता. चंद्र राशीपासून राहूच्या पहिल्या भावात उपस्थित असण्याने या सप्ताहात योग बनत आहेत की कुटुंबातील कोणी सदस्याचा जॉब लागल्यामुळे घरातील कमाईमध्ये वाढ होईल. ज्याच्या घराचे नवीकरण आटलेले होते त्याला पूर्ण करण्याच्या बाबतीत विचार केला जाऊ शकतो. उपाय: गुरुवारी मंदिरात जाऊन भगवान महादेवाचा दुधाने अभिषेक करा. धन्यवाद.